सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 89 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मधू आता घरी आली. संग्राम मात्र तिला फोनवर फोन करत होता, ती व्यवस्थित घरी पोहोचली की नाही हे पाहण्यासाठी. पण आता मधूला त्याचा फोनसुद्धा उचलण्याचं भान नव्हतं. कारण आज जेव्हा संग्रामने स्वतः होऊन खूप कॉन्फिडन्सने तिच्यासोबत डान्स केला आणि तिची कंबर दाबली आणि मधूला काहीतरी व्हायला लागलं. रोज तर ती त्याचा हात पकडून पकडून तिच्या कमरेवर ठेवायची आणि तो फक्त अलगदच तिच्या कमरेवर हात टेकवायचा, फक्त वरच्यावर. तिच्या कपड्याला चिकटलेला असायचा. पण आज मात्र त्याच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स बघून तिला थोडं लाजल्यासारखंच झालं. तिचा फोनसुद्धा वाजत होता आणि नेहाला रिंग खाली ऐकायला जात होती, पण तीच फोन घेईना. नेहानं आता तिच्यासाठी लंच तयार केला आणि पुन्हा तिच्याकडे गेली आणि म्हणाली, मधू अगं काय चाललंय तुझं, फोन घे ना. आणि बघ कोण आहे, किती कंटिन्यू फोन वाजवतोय तो. तशी मधू आता भानावर आली आणि तिनं फोनकडे बघितलं तर फोनवर संग्रामच होता. तिने आता पटकन फोन घेतला आणि म्हणाली, हॅलो संग्राम, बोल ना, काय झालं. आत्ताच मी आले ना तुझ्यापासून, मग लगेच का फोन केला. आणि संग्राम चिडून म्हणाला, तेच तर मधू, माझ्यापासून गेलीस ना आणि तुझी काळजी वाटली म्हणून फोन केला. आणि तू आहेस की फोन रिसीव करत नाहीत. आधी फोन लागत नव्हता, तू मला ब्लॉक केलं होतं एक वेळ, ते बरं. पण फोन लागूनसुद्धा फोन न उचलणं म्हणजे खूप टेन्शनचं काम असतं मधू. तू पटकन फोन का नाही उचलला, मी किती काळजी करत होतो. असा तो नॉनस्टॉप बोलत होता. आणि मधू आतासुद्धा त्याचं ते काळजीचं बोलणं ऐकून नुसती ऐकतच होती. आणि का कोणाच ठाऊक, आज त्याला ऐकतच राहावं असं तिला वाटायचं. आणि संग्राम त्याचं बडबडून झाल्यावर म्हणाला, आता तरी बोलशील का, तू का बोलतेस का नाही, का मीच एकटा बोलू. आणि तुला अचानक असं काय झालं मला कळतच नाही. आणि मधू पुन्हा भानावर आली आणि म्हणाली, अरे काहीच नाही, पोहोचले मी व्यवस्थित, आता ठेवू का. आणि संग्राम म्हणाला, ओके. मग आता संध्याकाळ झाली आणि काय काय झालं ग दुपारपासून मधूसोबत हे नेहानं सगळं संध्याकाळी अतुलला सांगितलं. आणि म्हणाली, बघ ना, मी तिला विचारलं काय खाशील तर म्हणाली संग्राम. आता काय संग्राम ही खाण्याची गोष्ट आहे का. मधूसुद्धा ना कशी वागते मला तर कळतच नाही. अतुल, तुला असं नाही वाटत का रे की ती त्याच्या मॅटरमध्ये जरा जास्तच इंटरफेअर करते. त्या मुलीला काय गरज आहे इतरांच्या मॅटरमध्ये पडायची. आणि अतुल हसून म्हणाला, त्याचे शूज काढत काढत, नेहा डार्लिंग, इतरांच्या मॅटरमध्ये पडायची काय गरज आहे नाही, ती ऑलरेडी पडली आहे. आणि पुन्हा अतुल हसूनच मनातच म्हणाला, हां, आता फक्त मॅटरमध्ये पडली की ज्याचा तो मॅटर आहे त्याच्या प्रेमात पडली, हे फक्त बघायचं आहे. आणि तो म्हणाला, नेहा प्लीज 1 हॉट कॉफी. आणि ती म्हणाली, देणार ना, प्लीज कशाला म्हणतोस. आणि नशीब माझं अतुल की तू कॉफीच्या टायमिंगला घरी येतोस, नाहीतर डिनरच्या टायमिंगला घरी येतोस किंवा झोपायच्या टायमिंगला घरी येतोस. आणि अतुल हसून तिला म्हणाला, पण मी घरी येतो की नाही दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. माझं दुसरं घर कुठेच नाही नेहा. अँड यू आर व्हेरी लकी की मी अजूनही, तू इतकी मोठी झालेली असताना सुद्धा तुझ्यावरच प्रेम करतो. तशी नेहासुद्धा त्याच्यामागे त्याला फटके द्यायला धावली. आणि त्यांची ही मस्ती पुन्हा मधूकडून संग्रामपर्यंत पोहोचली फोनमधून. आणि तो म्हणाला, मधू, आतासुद्धा तुझे मॉम डॅड मस्ती करतात का गं. यार मधू, किती गोड आहेत तुझे पॅरेंट्स. नाहीतर आमच्या घरी बघ, सतत मम्मीचा धाक असतो आणि माझे पप्पा घाबरलेले असतात. हे काही घर आहे का गं मधू, मला अजिबात हे घर घर वाटत नाही. मम्मीची सतत चिडचिड, पैशासाठी हावरटपणा, त्या वहिनीची बॉसिंग आणि आमच्या घरातले पुरुष सदा न कदा घाबरलेले.
पण तुझ्या घरात ना खूप हेल्दी वातावरण आहे ना. आणि मधू हसूनच म्हणाली, येस, ॲक्च्युली संग्राम, माझ्या डॅडना तुला भेटायचं आहे. अँड माय डॅड इज व्हेरी जॉली मॅन. खूप मस्त आहेत ते. संग्राम म्हणाला, ओ वाव, मला सुद्धा आवडेल त्यांना भेटायला. आणि मी ना मधू आतापासूनच त्यांचा फॅन झालो आहे. आणि मला असं वाटतं की मी जर त्यांना प्रत्यक्षात भेटलो ना तर मी तर त्यांच्या प्रेमातच पडेल. आता मधू खूप हसत होती आणि म्हणाली, माझे थोरले जीजूसुद्धा असेच माझ्या डॅडच्या प्रेमात पडलेत आणि त्यांचे फॅन झालेत. आणि तुला आणखीन ऐकायचं का माझ्या मम्मी आणि डॅडीचं संभाषण? आणि संग्राम म्हणाला, प्लीज 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 ऐकव ना प्लीज. आणि मग मधू हळूच त्यांच्या बेडरूमच्या बाहेर गेली. नेहा आता अतुलसाठी कॉफी घेऊन आली बरं का. आणि त्याला म्हणाली, घे तुझी कॉफी. तू मला इतकं बोलतोस तरीसुद्धा तुझ्यासाठी मी कॉफी करून आणली. आणि अतुल कॉफीचा वास घेऊन मला, नेहा, याच्यात 20 मिसळून नाही ना आणलंस? नाहीतर बघ हां, तुला माझा राग यायचा आणि तू माझा बदला घेण्यासाठी यात काहीतरी टाकायची. नेहानं आता चिडून कमरेवर हात दिला आणि म्हणाली, अतुल डफर कुठला, तुला मी इतकी चीप वाटते का? काहीही काय बोलतोस रे? स्वतःच्या नवऱ्याला कोण विधी देतं? आणि आता हे ऐकून तिकडं संग्राम हसला आणि आणखीन कान देऊन ऐकायला लागला. आणि मग नेहा त्याच्याकडे तक्रार करत म्हणाली, अतुल, ती आपली नेबर आहे ना मिसेस शर्मा, ती आज भांडली माझ्याशी. कुठून तिला बळ आलं होतं इतकं भांडायचं कुणास ठाऊक. काय तर म्हणे आपल्या झाडाच्या फांद्या त्यांच्याकडे गेल्या, गेटच्या वरून, कंपाऊंडच्या वरून. आता झाडाच्या फांद्या गेल्या तर याचं काय होतं रे? उलट चांगलं आहे की नाही? झाडामुळे सावली मिळते, ऑक्सिजन मिळतो आणि दिवसभर फ्रेश एअर मिळते. आणि ती मूर्ख मलाच भांडली, कशाला झाड वाढवलं म्हणून. आणि अतुल म्हणाला, ओ माय गॉड, मिसेस शर्मा इज व्हेरी ब्रेव वुमन. त्यांनी चक्क तुझ्याशी भांडण्याची हिंमत दाखवली. तसा संग्राम इकडे हसला. मधूसुद्धा तोंड दाबून हसली आणि नेहा कमरेवर हात देऊन त्याला म्हणाली, बोल बोल, तू मलाच बोल हां अतुल. आणि मी काय म्हणते, तू घरी एवढ्यासाठीच आलास का मला चिडवण्यासाठी? आणि अतुल म्हणाला, तेच ना नेहा, मी म्हणतोय की मी घरी का आलो? अगं नवरा इतक्या वर्षातून म्हणतोय बरं का, दिवसातून नाही. तर नवरा इतक्या वर्षातून लवकर येतोय तर त्याला एंटरटेन करायचं सोडून तू मला भांडतेस काय गं? बरं झालं असतं झोपायलाच घरी आलो असतो तर. आणि नेहा म्हणाली, बोल हा बोल, मलाच बोल, मी डोळ्यात खुपते ना तुझ्या. आणि अतुल पुन्हा तिची मस्करी करत म्हणाला, नेहा, अगं तू केवढी, माझा डोळा केवढासा, आणि तू कशी खोपशील माझ्या डोळ्यात? असं अतुल दोन्ही हात फुगवून नेहाची जाडी दाखवत म्हणाला. आणि आता इकडे संग्राम खूप हसायला लागला आणि नेहा जाम चिडली आणि पाय आपटत निघून गेली. मधूसुद्धा तिच्या रूममध्ये आली आणि संग्राम म्हणाला, माय गॉड, ऑसम, स्वीट, टोटली व्हेरी व्हेरी स्वीट आहेत तुझे पॅरेंट्स. आणि मधू म्हणाले, हो खूप स्वीट आहेत दोघे. आणि ना संग्राम, मी त्यांना कधीच सोडून जाणार नाही. आणि संग्राम म्हणाला, पण तुझं लग्न झाल्यावर तर जावं लागेल ना? आणि मधू म्हणाली, नाही, माझे डॅड म्हणालेत की त्यांना घर जावई असलं तरी चालेल. आणि त्यांच्या आधी मीच म्हणते की मी त्यांना सोडून जाणार नाही. ज्याला माझ्याशी लग्न करायचं असेल ना, त्यानं इथे यावं आणि इथं राहावं. आणि संग्राम म्हणाला, का नाही यार, कोणताही मुलगा तिथे येऊन राहील जर इतकी रोज मजा असेल तर. इतकं छान वातावरण आणि इतकी सुंदर फॅमिली कुठं बघायला मिळते? आणि मधू, माझ्या घरातलं वातावरण बघितलंस ना तू कसं आहे? अजिबात चांगलं नाही. आणि असे मम्मी पप्पा माझे कधी होणार? आणि मला नाही वाटत ते असं कधी होईल. माझ्या मम्मीला तर सतत पैसा पैसा आणि पैसा, आणि सतत डॅडीचं डोकं खात असते. तुला सांगू मधू, माझे पप्पासुद्धा मम्मीसाठी रोज येताना पूर्वी गजरा आणायचे. पण माझ्या मम्मीला ना ते नकोच असायचं. तिला तर सोन्याचे हार, डायमंडचे नेकलेस हवे असायचे. आणि हळूहळू पप्पांनी ते सगळं आणायचं बंद केलं आणि तिच्या डिमांड पूर्ण करत राहिले. आणि हळूहळू सगळं बदललं.
घरातलं वातावरणसुद्धा बदललं. आणि मधू म्हणाली, तुझी मम्मी आणि तुझी वहिनी या दोघींनीच घरातलं वातावरण बिघडून टाकलं. पण आता बघ त्या दोघींना कसं सरळ करायचं त्याचा प्लॅन करते मी. आणि संग्राम तिला म्हणाला, मधू मी एक तुला विचारू का? मधू म्हणाली, काय रे? आणि संग्राम म्हणाला, मधू तू माझ्यासाठी इतकं का करतेस ग? हल्ली कोणी इतकं कोणासाठी करतं? आता याचं उत्तर मधूला सुद्धा सापडेना. इतर वेळ असती तर ती लगेच म्हणाली असती फक्त फ्रेंडशिप आहे आणि म्हणून मी तुझी मदत करते. पण आता तिला ते उत्तर देऊ वाटलं नाही आणि ती गप्प झाली. इतक्यात नैनाने हॉलमधून मम्मी मम्मी करून धिंगाणा घालायला सुरुवात केली. मधून ते ऐकलं आणि म्हणाली, संग्राम आता तिला काय झालं रे? संग्राम म्हणाला, बघतो काय झालं ते आणि तुला उद्या सांगतो, ओके? असं म्हणून फोन ठेवला आणि तो खाली आला. संग्रामची मम्मी म्हणाली, काय झालं नैना बेटा, तू इतकी चिडली का आहेस? आणि नैना म्हणाली, मम्मी अहो मी चिडली नव्हते, मी तर एक्साईट होऊन तुम्हाला हाक मारत होते. आणि आत्ता संग्रामनं डोक्यावर हात मारला. आणि या बाईचं एक्साईट होऊन आनंदी होऊन ओरडणं सुद्धा किती भीतीदायक आहे आणि त्रासदायक आहे असं त्याला वाटलं. खुश होऊन हाक मारणं हिला जमतच नाही का? आणि संग्राम आता परत निघाला आणि नैना म्हणाली, संग्राम तू सुद्धा थांब, आता माझा बर्थडे येणार आहे तर त्याविषयी मला काही डिस्कस करायचं आहे. आणि संग्राम डोकं चोळत म्हणाला, मग त्यासाठी इतकं ओरडायची काय गरज होती? हळू सांगितलंस तरी कळलं असतं. आणि नैना म्हणाली, संग्राम हे बघ डिम्पलने तुझ्यासाठी काय पाठवलं आहे आणि एक्सपेन्सिव्ह वॉच आहे बघ, खास US वरून तिनं तुझ्यासाठी घेतलं. आणि हे ब्रेसलेट बघ छान आहे ना, तुझ्या हातावर खूप सूट करेल असं तिला वाटतं. आणि हे सगळं बघून संग्रामच्या मम्मीला मोह सुटला. तिने ते घेतलं आणि संग्रामच्या हातात घालून म्हणाली, घे बेटा घे बघ, अरे लग्न होण्याआधीच तुझे किती लाड करत आहेत ते. तसं त्या तुझ्या गर्लफ्रेंडच्या मधूच्या घरून कुठे काय मिळणार आहे? आणि संग्रामने हात झटकला आणि म्हणाला, आणि ते घड्याळ अंगाला सुद्धा न लावता म्हणाला, मम्मी मी तुला काय बोललो फोनवर ते तू विसरलीस का? आणि मम्मी लक्षात ठेव, या सगळ्या गोष्टींना बळी पडून मी स्वतःला अजिबात हानी पोचवणार नाही. मला मधू आवडते, मी मधूसोबतच लग्न करणार अँड दॅट्स फायनल डिसिजन. नाहीतर मी आयुष्यभर लग्न करणार नाही. असं म्हणून तो निघून गेला. आणि जे काही झालं त्यानं लगेच मधूला फोन करून सांगितलं आणि मधू म्हणाली, अच्छा तर आता असे आमिष दाखवतात का ते तुला? पण तू त्यांच्या अजिबात ऐकू नको, समजलं? आणि संग्राम म्हणाला, हो मी नाही ऐकणार. आत्ता ते मला असे गिफ्ट देतील आणि जाळ्यात उडतील आणि एकदा का लग्न झालं की मला आयुष्यभर रडायला लागेल आणि अपमान सहन करत बसावं लागेल, जसं आता माझ्या पप्पांना आणि दादाला अपमान सहन करावा लागतो तसा. आता मी नेहमीच्या बर्थडे पार्टीत सुद्धा जाणार आहे. आणि मधू म्हणाली, असं नको करू संग्राम, उलट त्या बर्थडे पार्टीत मी सुद्धा येणार आहे तुझ्या वहिनीला विश करायला. आफ्टर ऑल ती माझी होणारी थोडी सिस्टर इन लॉ असेल ना. आणि संग्राम म्हणाला, आर यू सिरियस मधू? आणि मधू म्हणाली, हो जस्ट वेट अँड वॉच. मग आता देसाई मेन्शनमध्ये स्वीटी आर्यनला इकडे लाडात म्हणाली, आर्यन मला फिल्म बघायची आहे, तो सुद्धा थिएटरमध्ये तुझ्यासोबत. आणि आर्यन मला, बेबी इट्स नॉट पॉसिबल, आपण घरातच थिएटर करूया का, ओके? आणि मग मी स्वतः माझ्या हाताने कुक बनवून तुझ्यासाठी पॉपकॉर्न करणार, मग पुन्हा वेटर बनवून तुला पॉपकॉर्न सर्व करणार आणि मग तुझ्यासाठी सगळं काही करेन असं ती म्हणाली आहे. पण प्लीज बेबी बाहेर येण्याचा मार्ग हट्ट करू नकोस. आणि स्वीटीनं हाताची घडी घातली आणि बसली रुसून. आणि आर्यनला तर तिच्यासाठी आता हे सगळं कसं मॅनेज करावं तेच कळेना. आता रात्र झाली. तन्वी अर्जुन झोपण्याची तो वाट बघत होता आणि तिला म्हणाला, गुपचूप जाऊन गाडीत बस, मी काहीतरी करतो. मग आता ती गेली आणि आर्यनने तिच्या लोड उश्यात तक्के घेतले, त्यावर पांघरून टाकलं.
तिची चप्पल तिथेच बेडच्या खाली सोडली आणि प्रॉपर स्वीटी झोपली आहे असा सीन तयार केला. आणि स्वीटी तोपर्यंत गुपचूप जाऊन बसली गाडीत. आणि तो आता आरामात गेला तन्वीकडे आणि म्हणाला, मॉम मी ना मॅककडे निघालो आहे. आणि मॉम मी स्वीटीला सांगितलं आणि तिला झोपवलंसुद्धा. आणि ती म्हणाली की तिला कोणीही डिस्टर्ब करू नका, ओके. आणि तन्वी म्हणाली, ओके तू लवकर ये. आर्यन आता खुश झाला आणि आपली थाप मॉमला पटली. या आनंदात तो गेला. गाडी गेटच्या बाहेर घेऊन गेला. तशी खाली वाकलेली स्वीटी उठून बसली आणि दिसायला लागली. मग ती पुढे बसली, त्याच्या हाताला मिठी मारली आणि म्हणाली, आर्यन यू आर सो स्वीट बेबी. तू माझ्यासाठी काहीही करतो. आणि तो म्हणाला, ते ठीक आहे, पण जर मॉमला कळलं तर माझं कडू कारल्यापेक्षा बेकार हाल होतील. आणि स्वीटी खूप हसली. मग आता तन्वी गेली, स्वीटी झोपली याची खात्री करून आली आणि तीही झोपली. मग आता काय, दोघे बाहेर गेले, मूवी वगैरे बघितली आणि थोडंसं बाहेर खाल्लं पिल्लं. आणि किती दिवसातून स्वीटी बाहेर आली होती. तिला खूप आनंद वाटत होता. मग ते दोघेही आता घरी आले. रात्रीचे 12 वाजून गेले होते. आर्यनने त्याचं ब्लेझर घेतलं, खांद्यावर टाकलं आणि हळूच दरवाजा उघडला. आणि तिच्या हाताला गुपचूप हळूहळू पकडून दोघेही जिने चढायला लागले. आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर त्याला खूप हायसं वाटलं आणि तो म्हणाला, थँक गॉड स्वीटी, मॉमला काही नाही कळलं. हे बघ तुझा केलेला स्टॅच्यू अजून इथे झोपला आहे. असं म्हणून आर्यनने पांघरून काढलं आणि त्यातल्या उशा बाहेर काढायला गेला तसे दोघेही शॉक झाले. दोघांनीही थोडंसं घाबरून इकडे तिकडे बघितलं आणि समोर बेडवर तन्वी झोपली होती आणि ती त्याच्याकडे रागात बघत होती. आर्यनला तर आता त्याचे 1000 तुकडे झाले तसे फिलिंग आली आणि त्यानं त्याच्या खांद्यावरचं ब्लेझर घेतलं आणि तोंडावर टाकलं आणि तिच्याकडे बघितलंच नाही आणि मनातच म्हणाला, ओ गॉड सेव्ह मी. आणि आता आर्यन बाबूचं काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.